औरंगजेबची कबर खोदायचा पण जो विषय होता ना, हा मुद्दा म्हणून मी इथे मांडत आहे. कारण ह्या सगळ्या 100 दिवसांमध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली, मला वाटतं कितीतरी वर्ष नागपूर शांत होतं. काल नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न एशनशी गटाने केलेला आहे, भाजपने केलेला आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जो महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र होता, चांगला महाराष्ट्र होता, पुढे समृद्ध महाराष्ट्र होता, पुढे जाणारा महाराष्ट्र होता, पुरोगामी महाराष्ट्र होता. नाशिक असेल, नागपूर असेल, शांत शहरं होती. व्यवसायासाठी इथे लोक स्थायिक व्हायची. ह्या शहरांमध्ये जर दंगल व्हायला लागली तर गुंतवणूक तुमच्या शहरामध्ये येणार आहे का, तुम्ही विचार करायचा आहे. गुंतवणूकदार कोणी येणार आहे का? जे उद्योगपती आहेत ते राहणार आहेत का? जे नोकऱ्या देतात ते राहणार आहेत का? कोणी राहणार नाही आहेत. पण झालंय असं की ह्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबीचा विषय कोणी काढला होता? औरंगजेबचा विषय भाजपने काढला होता की कबर खोदायची. त्याच्यावरनं दंगल कुठे झाली होती? नागपूरमध्ये. म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, त्याचं अंतर बघा. पण हे सगळं होत असताना हा विषय बंद पण कोणी पाडला? भाजपने. कारण सगळं अंगलट आलं. वरतून फोन आला केंद्र सरकारकडून की त्या विषयाला हात न लावायचा. संरक्षणास त्या कबरीला जर कोणी दिलं असेल तर ते कोणी दिलं आहे? भाजपने. त्या कबरीला समाधी म्हणून जर कोणी त्याचा उल्लेख केला असेल आणि आदर केला असेल तर कोणी केला आहे? भाजपने. त्या समाधीवर राजकारण करायचं असेल तर कोणी केलं आहे? आणि महाराष्ट्राची तेव्हा हीच भूमिका होती. कारण मी महाराष्ट्र आणि भाजपला दोन वेगळे समजतो. भाजप ह्यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर. मोगलांनी जसं केलं होतं, निजामाने जसं केलं होतं, तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे, हडप केलेला महाराष्ट्र आहे, ढापलेला हा महाराष्ट्र आहे. हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही. पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची, ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचंही असो, किती तुमचं सैन्य बलाढ्य असो, जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल, आमच्या स्वराज्यावर चालून येईल, त्याला ह्या मातीमध्ये असाच गाडला जाईल, हे प्रतीक आहे. पण भाजपला ते प्रतीक देखील पुसून टाकायचं आहे. भाजपला ते देखील प्रतीक पुसून टाकायचं, ते चिन्हच पुसून टाकायचं की आपण कोणाला तरी ह्या मातीत गाडलं. आपले शौर्यगाथा जी आहे ती भाजपला पुसून टाकायची. आणि मग छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतं कोण? तोरटकर कोणाचे? सोलापूरकर कोणाचे? कोश्यारी कोणाचे? गृहमंत्री कोणाचे? मग आपल्या महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, हे कोणाचे सगळे लोक आहेत? महाराष्ट्र विरोधी कोण आहे? जो समृद्ध महाराष्ट्र होता तो मागे नेण्याचं काम कोण करत आहे? आज शेतकरी कधी जातपात बघत नव्हते, पण समाजामध्ये वाद निर्माण करून जातीमध्ये भांडण निर्माण करणारा पक्ष एकमेव कोण? धर्म कधी शेतकरी आणि महिला बघायचे नाहीत, तरुण बघायचे नाहीत. आम्हाला पाहिजे ते नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला पाहिजे ते रोजगार पाहिजे, आम्हाला पाहिजे ते रोटी कपडा मकान पाहिजे. पण आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यामध्ये फळी निर्माण करायचा, फाळणी निर्माण करायचा प्रयत्न, विष पेरण्याचा प्रयत्न करतं कोण? भाजप. मग तुम्ही विचार करायचा आहे आपला महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.